धनंजय मुंडे यांना मंत्रिपद मिळणार बातम्या ज्या आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये प्रकाशित झाल्या आणि त्यानंतर सुप्रिया सुळे यांचं असं स्टेटमेंट आहे की धनंजय मुंडे यांना मंत्रिपद जर दिलं तर मी बीडमध्ये येऊन उपोषण करणार आणि त्याबद्दल माझ्यासोबत बोलण्यासाठी ओबीसीचे नेते नवनाथजी वाघमारे आहेत. सुप्रिया सुळेंचं वक्तव्य आहे, त्याकडे कसं पाहता? खरं तर सुप्रिया सुळेंच्या मनामध्ये हे ओबीसींच्या विषयी असणारं हे विष म्हणावं लागेल, ते आता बाहेर पडायला लागले. कारण की धनंजय मुंडे हे अमित शहा यांना दिल्लीमध्ये जाऊन भेटले. तो त्यांचा वैयक्तिक काही प्रश्न असू शकतो, वैयक्तिक काही कामं असू शकतं. मंत्रिपद भेटल नाही भेटल, मंत्रिपदाच्या चर्चा योगायोगाने बी झालेल्या असू शकतात. परंतु जर धनंजय मुंडेंना मंत्रिपद मिळतंय आणि सुप्रिया सुळेंना एवढी आग लागते, म्हणजे हे खूप दुर्दैव म्हणावं लागेल आणि हा मनातला खूप जातीवादी विष असं आहे म्हणावं लागेल. जर सुप्रिया सुळेंना एवढं आग होती किंवा धनंजय मुंडेलाच मंत्रिपद भेटतं आणि मी उपोषण करते, मग ज्यावेळी अजित पवारांनी त्यांचा पक्ष फोडला आणि त्या पक्षाचे 12 वाजवले आणि स्वतः इकडं भाजपसोबत घरोबा केला, त्या अजित पवारांनी 70,000 कोटीचा सिंचन घोटाळा केला. त्या अजित पवारांच्या दारात जाऊन उपोषण का केलं नाही सुप्रिया सुळेंनी? आणखी सुद्धा तिथं जाऊन उपोषण करावं. अजित पवारांचा मुलगा, रोहित पवारांचा लाडका भाचा पार्थ पवार यांनी आता महारवतनाची पुण्यामधील जमीन हडप करण्याचा 1800 कोटीची जमीन हडप करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर ती 100 कोटीची स्टॅम्प ड्युटी बुडवण्याचं काम केलं. मग ह्या गोष्टीसाठी त्यांनी अजित पवारांच्या दारात जाऊन उपोषण करावं. त्यानंतर त्यांनी लवासा प्रकरणामध्ये त्यांच्या वडिलांनी लवासा सिटीचा घोटाळा, हजारो कोटीची संपत्ती तिथं त्याचा घोटाळा केला आहे, त्यामध्ये त्यांनी शरद पवारांच्या दारात जाऊन उपोषण करावं ना. परंतु यांच्या डोक्यात फक्त ओबीसी नेते कसे संपवायचे, ओबीसींना टार्गेट कसं करायचं, बाकी यांच्या डोक्यात काही नाही. आणि विशेषतः जर म्हटलं ना, खरं तर ही धनंजय मुंडेंना पाठीमागं जे संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणामध्ये जे आरोपी असतील त्यांना फाशी झाली पाहिजे, त्यांना भरचौकात फाशी द्यावी. परंतु त्यांच्या प्रकरणात धनंजय मुंडेला गोवण्याचा प्रयत्न करण्यासाठी सुप्रिया सुळेंनीच मीडिया ट्रायलसाठी सुपाऱ्या दिलेल्या होत्या. अंजली दमाने असतील, या सगळ्या गोष्टी याच्यातून आम्हाला आता हे लक्षात यायलंय. मुख्यमंत्र्यांनी या अगोदर देखील सांगितले की धनंजय मुंडेंचा देशमुख प्रकरणामध्ये कुठलाही हात नाही, स्पष्ट माध्यमांसमोर त्यांनी वक्तव्य केलेलं आहे. मात्र हे वारंवार आरोप होत असल्यास त्याकडे कसं पाहता? नाही, ओबीसी नेते तर धनंजय मुंडे हे ओबीसीचे अभ्यासू आक्रमक नेते आहेत आणि जनाधार असणारे नेते, ज्यांच्या पाठीशी ओबीसी समाज आहे. आणि याचा फायदा कुठंतरी पक्षांना होत असतो, समाजाला होत असतो. आणि यांचा पक्ष सोडलाय म्हणून सुप्रिया सुळेंना ही आग लागली. परंतु माझं मत आहे ना, धनंजय मुंडेंनी सोडलाय पक्ष, ठीक आहे, धनंजय मुंडेवर तुम्ही नाराज असलं पाहिजे. परंतु करता करी तर अजित पवार आहे ना, त्यांनी पक्ष फोडला ना, त्याच्यासोबतही गेलेत. परंतु तुम्ही अजित पवार सोडून, चोर सोडून संन्याशाला का फाशी देताय? तुम्ही अजित पवारांना टार्गेट केलं पाहिजे ना. परंतु तो बाबू आणि लोकांचं कार्ट हे पवार घराण्यात चाललंय. आणि गेल्या अनेक वर्षापासून शरद पवार असतील, अजित पवार असतील, सुप्रिया सुळे असतील, रोहित पवार असतील, हे फक्त पुरोगामी विचाराचं म्हणताय. परंतु यांच्या इतकं नीच आणि जातीवादी या राज्यामध्ये कोणी नाही. यांच्या डोक्यात फक्त जातीवाद आणि सत्तेतून पैसा, पैशातून सत्ता, ह्या गोष्टी जमलेल्या आहेत. आणि ओबीसींना आजपर्यंत फसवत आले. आम्ही पुरोगामी विचाराचे म्हणत आले, आम्ही फुलेशाह आंबेडकरांचे विचाराचे म्हणत आले. ओबीसी, एससी, एसटी, मुस्लिमांनी यांना आत्तापर्यंत भरभरून मतं दिले. परंतु आता यांचा बदला घेण्याची वेळ आली. कारण की हे जर जाणीवपूर्वक ओबीसी नेत्यांना संपवण्याचा डाव करत असतील तर आपल्याला सुद्धा यांना संपवण्यासाठी पूर्ण एकवटावं लागेल आणि यांना जशास तसं उत्तर द्यावं लागेल. ज्या जातीवादी सुप्रिया सुळेंनी स्वतःला संसदरत्न म्हणून घ्यायचं आणि इतकं तुम्ही जर बीडमध्ये येऊन जर उपोषण करण्याची जर धमकी देत असाल तर तुमचा पक्ष संपलेला आहे. तुम्हाला फक्त उपोषण करायचं काम राहिलंय. म्हणून आता तुम्ही इथून पुढे उपोषणच करा. आणि माझी सुप्रिया सुळेला म्हणतो सांगणं की तुम्ही उपोषणच नाही, बीडमध्ये येऊन तुम्ही आत्मदहन करा, आम्हाला आनंद होईल, आम्हाला काही फरक पडत नाही. आमचे नेते सही सलामत आहेत, आमच्या नेत्यांनी काही चुकीचं केलेलं नाही आणि आमचे नेते चुकीचं करत बी नाहीत. आणि तुम्ही चुकीच्या करणाऱ्याला पाठिंबा देतात आणि चोर सोडून संन्याशाला फाशी देण्यासाठी प्रयत्न करतात. परंतु न्यायव्यवस्था आहे, सगळ्या गोष्टी वरचा ईश्वर आहे, सगळ्या गोष्टी सगळ्यांना कळतायत आणि तुम्ही आरोप केल्याने आम्हाला काही फरक पडत नाही. खरं तर रावसाहेब दानवे यांनी देखील वक्तव्य केलेलं आहे. मात्र जोपर्यंत धनंजय मुंडे राष्ट्रवादीमध्ये होते त्यावेळेस असे आरोप झाले नाहीत. मात्र ज्यावेळेस ते बाहेर पडले त्यानंतरच हे आरोप का? इतकी धनंजय मुंडे आणि पवार कुटुंबियांची एवढी दुश्मनी का, असा थेट त्यांनी सवाल केलाय. मात्र तुम्ही कसं पाहताय? हेच ना, मग ज्या वेळेस तुमच्याकडं धनंजय मुंडे होते त्यावेळेस तुम्ही भाऊ म्हणायचात, राखी बांधण्यासाठी राखी बांधायचात. मग आज धनंजय मुंडे तुम्हाला सोडून दुसऱ्या पक्षात गेले, म्हणजे अजित पवारांसोबत गेले. मग माझं तेच म्हणणं आहे ना की धनंजय मुंडेला दोषी धरण्यापेक्षा तुम्ही अजित पवारांना दोषी धरा ना. परंतु तुम्ही त्यांच्यासोबत गुलू गप्पा मारता, माझा दादा माझा दादा.
इकडं त्यांच्या त्याच्या मुलाचं तुमच्या भाच्याचं सुद्धा तुम्ही माझा पार्थ पवार असं करणारच नाही. म्हणजे त्या मुंडव्याच्या जमीन प्रकरणामध्ये तुम्ही त्याला काही न विचार करता क्लीन चिट देण्याचं तुमच्या शब्दातून दिलं. म्हणजे तुमचं म्हणलं तर झाकून ठेवायचं, परंतु दुसऱ्यांनी ओबीसी नेते कसं संपवायचे हे राजकारण शरद पवारांना त्यांच्या कुटुंबियांना जमलेलं आहे. ओबीसींचे नेते मोठे नाही झाले पाहिजे, परंतु आता धनंजय मुंडे नेते झाले. धनंजय मुंडेची खूप उंची मोठी आहे. यांनी किती आपटून घेतलं, किती आदळआपट केली, काही फरक पडत नाही. धनंजय मुंडे कुठेही दोषी नाहीत आणि येणाऱ्या काळात सुद्धा कुठेही सिद्ध होणार नाही. धनंजय मुंडेचा संबंधच नाही. खरं तर यांचे सुद्धा अनेक सुप्रिया सुळेंचे वडील अनेक गँगस्टर म्हणजे डॉनसोबत त्यांचे संबंध होते, मुंबईच्या डॉनसोबत. मग आता आपण त्यांना काय म्हणायचं? संबंध प्रत्येकाचे कोणासोबत असतात, परंतु त्यांनी करायला लावलं का नाही करावं हे वेगळे प्रकरण असतात. परंतु जाणीवपूर्वक ओबीसी नेत्यांना संपवण्यासाठी अशी स्टेटमेंट आणि ह्या स्थानिक नेत्यांना हाताशी धरून चाललेला हा काटाटोपी, बाकी काही नाही. खरं तर कोकाटेंचं मंत्रिपद जे आहे ते रिकामं झालंय. तुम्हाला वाटतंय किंवा धनंजय मुंडेंना त्या ठिकाणी त्यांचं मंत्रिपद द्यावं? नक्कीच दिलं पाहिजे, कारण की धनंजय मुंडे साहेबांचंच मंत्रिपद कोकाटेंना दिलं होतं आणि धनंजय मुंडेंना क्लीन चिट मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे, अजित पवारांनी दिली आहे. त्यामुळं धनंजय मुंडेंना फक्त कोणीतरी म्हणजे टार्गेट करतंय आणि कुणीतरी उठलं सुटलं त्यांना मंत्रिपद भेटू नये म्हणून बीड जिल्ह्यातील काही बजरंग सोनवणे असतील, एक ते म्हातारा माजलगावचा आमदार प्रकाश सोळंके असेल, ते बीडचा आपलं गेवराईचा आमदार असेल, हे नेते जर टार्गेट करताय म्हणून जर तुम्ही धनंजय मुंडेंचं मंत्रिपद त्यांना मंत्रिपदापासून दूर ठेवत असाल तर योग्य नाही. हे ओबीसी समाजाला योग्य वाटत नाही. ओबीसी समाज याचं उत्तर येणाऱ्या ज्या निवडणूक होत त्यामधून तुम्हाला देईल. आणि धनंजय मुंडेला जितके दिवस तुम्ही मंत्रिपदापासून बाजूला ठेवता तितकं या पक्षांना त्याचं म्हणजे उत्तर द्यावं लागेल आणि त्याचं काय परिणाम भोगावे लागतील. खरं तर शेवटचा प्रश्न, मंगेश ससाने म्हणाले की तुम्ही बीडमध्ये येऊन उपोषण करण्याची थेट धमकी देत आहेत. आम्ही पण बारामतीमध्ये जाऊन उपोषण करू. मात्र हे जर मंत्रिपद इतर कोणत्या आमदारांना दिलं तर नेमकं काय तुमची भूमिका असणार? हे बघा, मंत्रिपद कुणाला द्यायचं कुणाला नाही द्यायचं हा ज्याच्या त्याच्या पक्षाचा प्रश्न आहे. परंतु सुप्रिया सुळेंना इथं उपोषण करायला येणं म्हणजे सुप्रिया सुळेंचा पक्ष संपलेला आहे. म्हणजे आता त्यांना फक्त तेवढंच काम राहिलं किंवा आम्ही इथं जाऊन उपोषण करू. म्हणजे तुम्ही संसदरत्न म्हणून घेता, यांच्या घरात आमदारे 2, यांच्या घरात खासदार 2, यांच्या घरात मंत्रिपद सगळं असताना जर तुम्हाला उपोषण करण्याची बाळी येते म्हणजे तुमच्या इतकं नीच राजकारण आणि तुम्ही आता संपलेले आहात आणि येणाऱ्या काळात तुम्ही नेस्तनाबूत झाल्याशिवाय राहणार नाही. आणि याचं कारण फक्त तुमच्या मनातला जातीद्वेष, तुमच्या मनातला जातीवाद आणि तुमच्या मनातली जाती आग याचं तुम्हाला हे संपून टाकणार आहे आणि राज्यातून तुम्हाला हद्दपार करणार आहे. ओके, धन्यवाद. हे होते ओबीसीचे नेते नवनाथजी वाघमारे आणि सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्यानंतर त्यांच्या आलेल्या प्रतिक्रिया. मात्र धनंजय मुंडे यांना मंत्रिपद मिळावं ही मागणी जी आहे ते पूर्ण ओबीसीची आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स आपल्याला मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र अजित पवारांची भूमिका, देवेंद्र फडणवीस यांची भूमिका या मंत्रिपदासंदर्भात नेमकी काय असणार आहे, विरोध जरी मोठ्या प्रमाणामध्ये जरी होत असला तर मात्र सरकारची भूमिका काय असणार आहे हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन सोबत सूर्यज मीडिया, बीड.